का काय पप्पा 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 अरे काय चाललंय नेहमी चिक चुरायचंय अयो बाकी नेहमीच्या मड्याला रेशमाने निष्ठा कार करून ठेवलाय हा का मम्मी धार काढाय गेली हम्म. आजी पिसवत होती का कुठं तरी गेली ती आजी कुठे गेली अन्य काय माहित भिजवत होती दार काढाय गेले असते दोघे हा धार काढ भिजवत होती उई आणल्या अरे 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 अरे. का चेष्टा फुटला लावली का? वय नाही चिरला ना नाही खरं सांग नाही नाही काल इतक्या लगेच आयफोन चिरला असता तर 1,29,000 दिले तर असं येऊया बघा आयफोनचा केअर प्लस घ्यायचं कुरडया बनवायचं तुम्हाला वाटतं एवढं सोपं आहे काय होय नाही ह्या दोन्ही फोनचा केअर प्लस घ्यायचंय हो. म्हणजे ह्या फोनचा असा भोका जर झाला ना 9,000 रुपये भरला की नवा आयफोन भेटतो ओ माय गॉड आयफोनचा पण इन्शुरन्स आहे बघा ना तू भुगा करून टाकशील फोनचा म्हणून हम्म सांगतोय ग असं गाडीवर बिडून पडला तर नाही काय 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 नाही काय झालं म्हणजे बोल. बरं नाही काय हो का वातावरण बघा कसं झालं एकदम मस्त मित्रांनो काय झालंय मॅटर तुम्हाला सांगतो थांबा एकच मिनटं रेशमा गेली कुठं धार काढायला अंधारात लाईट आहे आणि काय झाले फुलं फळ आजीन बापू कुठे गेली आजीन बापू गाडी दिसत नाही कशाला लय दिवसात व्हिडिओ आलाय मी काही व्हिडिओ काढत नव्हतं तुम्हाला तर माहिती बाबा आपण यूट्यूब बंद केलं तर काढत नव्हतं तुम्हाला तर माहिती का बाबा काढतो आला म्हणून म्हणजे 2-3 महिन्यातनं होय रेशमा एकदा दोनदा का रेशमा धार काढली चिक काय उद्या कुरडे करायचं विचार चाललाय का करायच्यात की आता काय करता ती पण ऑर्डर देतात का तुला आलेत त्यावर रंगीत ह्याच्यानं हायतं मग आता ती 2-4 दिवस झालं हातामुळे बंद केली ते हात दुखत होता ते आज वाईट गोळ्या खाल्ल्या ते भर वाटायला लागले लगा तिला दवाखान्यात नेल ती एक्सरा फिक्सरा आणला का नाही का इमानदारी काढलाय की हाय की तिथं ठेवलाय टेबल खोटं वाटेल बरं माझं तर किती ग दुखतंय मी काल किती मार खाल्लाय परवा होय हा मार खाल्लाय कोण्या आणि दुखतंय कोणाचं होय मार खाल्लाय म्या आणि दुखतंय कोणाचं रेशमाचं आहे माझं हात लय दिवसापासून दुखत्यात थोडं इकडे तिकडे असू दे बरं चला दार खाल्ली आणि काय चला आता स्वयंपाकी करायचा हम्म, मला स्वयंपाकी करू द्या थोडंच राहिले ते बरं सोडायचं हम्म. काय अंधारात दिसतंय का ना उजेडात घेते मी बंद करा थोडं का उजेड दिसतोय दिसतंय ग दिसतंय आजीन बाप्पू कुठे गेली काय होय का कुठे गेली काय ना मी दहा काढायला गेली आणि कुठं गायब झाली मग मी आणि लावलाय चिक काढायला नाही झालं की अहो मग आता मी माझी मी चुरती की ही ओरडत होतं तिचं कसला काम माझ्या माझं लय राहिलाय अजून अरे पडलं माझ्याकडून मोडून ती काय मोडतंय बरं पत्रायची बाया बाया जापना झाला होय. तुम्ही त्या लक्ष्मी आईच्या शिवाय देत जाऊ नका हो. कसली लक्ष्मी तुमची काय म्हणतात ती आजी आजी होय गप्पी काय तुला होत या मला आठवण हा हा ती म्हणायची वय जापना झाला बाया बस 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 त्याच्या पेट केला किरडीचा बांबू उचलला नको त्याच्या किरडीची काठी मुली आधीची आठवण करून दिली वय बर 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 असं नाही ज्ञानेश्वरी बघा मित्रांनो त्यांच्या कुरड्या घ्यावं घ्यावं गरीबांना कसलं युवा तयार राव तुम्ही तर काय ग गरिबी लय वाईट पत्र्याच्या शेड मध्ये राहतोय हो का काय करता होय रेशमा ती खाली लय सांग नको झाले आता हे चुरावं लागलं चुरायचं हो का संध्याकाळ झाली 8 वाजल्या तरी हो का असा डिंगा नाही सकाळचं उठलं की डिंगाणा होय काय म्हणते नाही सकाळचा मला तर नाही नाही बाबा मला तर भूकच लागली नाही होय नाही लागली लागली थोडी पण मी असू दे, हो 5 की. वाजता जेवलो लगेच होत एक अर्ध्या तासात करून लगेच स्वयंपाक करायचा अशी कशी आडवी ती काय माहिती सारखी
नेण्या उरक पटा पटा. या की पप्पा थोडं मदत करा की आम्हाला. बर चलू दे. नेहमी चाललं इकडं. डॉन अय डॉन पण इमानदार आहे ती. काय म्हणा बरं का, कुत्रीला इमानदार आहे ती. बिचारी आली की उडी हाणत्यात आणि उडी हाणून 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 जवळ येऊन परत अंग आणि हो का 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 आत्ता कसा आलो का आत्ता उड्या हाणत होता आणि लगेच झोपला. नाटक नाटक इकडे एक हिचं तर कसं नाटक चाललंय होय ग. काय नाटक करती होय ग. अय इमानदार आहेत. कुत्री ही इमानदार असतात. खाल्लेल्या अन्नाला जागते ती आणि त्यांना हॉटेलवरनं लय व खायला भाकरी शेळ्यात. मग तो ध्यान केलं नाही. रेशमाने गेलतो की. आणि काय झालं यूट्यूबला मी काय लय व्हिडिओ बनवत नव्हतो. ऐका बनवत बी नाही. पण कसं झालंय मित्रांनो, मी कसा आहे ही परमेश्वराला माहिती. तो का ते चंद्राला माहिती. चंद्रासारखा स्वच्छ आहे. आपलं मन इतकं निर्मळ आहे की ज्याची त्यालाच माहिती. आणि हो का आपण आपल्याला काहीच तर तुम्हाला सांगून उपयोगच नाही बरं का. पण जे आहे ते स्वच्छ. हो काय ग म्हणते थांबा रेश्मा काय म्हणते. बॅटरी जात राहिली गायच्या तिथं. मग घेऊन येतो मी. थांबा आणलेला होतो कर नाही ती चार्जिंग उतरून जाईल. अण्णा ती बॅटरी राहिली त्या गोट्यात घेऊन येऊ. औ जाण पळ बाळा. औ जिआरचं पाणी असतं आमच्या इथं कंटिन्यू. आणि मित्रांनो काय झाले विषय काय झाला मला काय झालं व्हिडिओ बी बघायचं आणि काढायला बी वेळ नाही. बरं दिवस झालं आणि आपण काय कोणाच्या आद्यात नाही लपड्यात नाही कोणाच्या मध्यात नाही. बरं दिवस झाला हो का. तुम्ही म्हणसान पैशासाठी रविदादा व्हिडिओ काढतोय म्हणून मी काढत नव्हतो. आणि काय झालं 1 तारखेच्या पुढे 1 ते 5 तारखेच्या दरम्यान ना मी चाललो होतो 12 ज्योतिर्लिंगला मी जाणार होतो. आणि 1 वर्ष झालं मी काही व्हिडिओ काढत नाही. तुम्ही तर बघताय जवळपास झालं 1 वर्ष झालं. केव्हा तरी 1 महिन्याभरातनं मूड आला तर 1-2 दिवस टाकतून परत टाकतो म्हणतो रोज आणि टाकत नाही. तुम्हाला तर माझा स्वभाव माहिती आहे पहिल्यापासून. मी कसा आहे कसा नाही तुम्हाला सगळं माहिती आहे का नाही ग. आहे का नाही अन्या. दर फोन मी ताटून गेलो जरा 1 मिनटं. अन्य धरली 1 मिनटं माझ्या बोलतो जरा चर्चा करू आपण थोडी. मी क्लिअर दिसतोय का. हा नाही ते 1 वर दिसतोय क्लिअर दिसतोय. हा थांबा एक झालं मिनिट. चालू आहे का कट झालं. नाही चालू चालूच राहून दे. काय झालं तुम्हाला तर माहिती बरं दिवस झालं मी 1 वर्ष झालं व्हिडिओ काय बनवत नव्हतो. तुम्ही आता पाहिलं की बनवत नव्हतो. आणि केव्हा तरी मूड यायचा 1-2-3 महिन्यातनं केव्हा तरी टाकायचं. तुम्हाला तर माहितीच आहे टाकत बी नव्हतो. पण काल काही गोष्टी घडल्यात त्याच्यावर आत्ता मी काही बोलणार नाही. पण उद्याच्याला तुम्हाला बोलतो. बरंच दिवसभर फोन येतात इथं. पण चुकीचं असेल तर अनसबस्क्राईब करा. आज काय बोलणार नाही. उद्या बोलतो किंवा परवा बोलतो. मूडनुसार नक्की बोलतो. पण ह्याच्या आधी बी कधी काही बोललो नाही. काही होऊन द्या मी बोलल्यावर वाढेल किंवा काही गोष्टी होतील म्हणून आपण शांत राहणं गरजेचं होय ना. म्हणून आपण शांत राहतो. काही गोष्टी बोलत नाही नको वाटतं. आणि तुम्हाला वाटतं हो का दुनियात लोक लय भांडते ती पैशासाठी भांडते ती मुद्दामून भांडतात खोटी नाटकं करतात. पण आम्ही तसं नाही. आमची खरं समजा भांडणं जरी झाली तरी आम्ही भांडणारी माणसं नाही होय ना. काय आहे रेशमा इकडे आपण भांडणार आहे गेली बरं जाऊन तसं काही नाही विषय. हो का मी जाणार होतो केदारनाथ म्हणजे 12 ज्योतिर्लिंगला मी निघालो होतो. आणि माझ्या काही डोक्यात बी नव्हतं काही विषय व्हिडिओ बनवायचा वगैरे काय. माझा मी गेल्या वर्षी बी गेलतो
ह्या टायमाला चारधाम यात्रा करून आलतो. केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री, यमुत्री तुम्ही सगळं बघितलं. नेहमीप्रमाणे मी यंदा मी निघालो होतो 1 मेला. त्याच्या आधीच थोडं जाणार होतो. आणि जाणार आहे, खरंच जाणार आहे. तुम्हाला बी धावण्याचा प्रयत्न करेन काही गोष्टी. पण देवाला माहिती, परमेश्वराला, की बाबा मी काय चीज आहे, मी कोण आहे, माझं मन कसं आहे. मी पापी नाही किंवा कधी कोणाचं वाईट व्हावं असं मला कधीच वाटत नाही. दुसऱ्यासाठी जो खड्डा काढतो ना तो फिरून त्या खड्ड्यात पडल्याशिवाय राहत नाही. त्याच्यामुळं आपण कधी जिंदगीत अन्या मरू शपथ, माझं पोरग इकुलते का सूर्या मरू शपथ, कधी हे वाईट व्हावं ही माझ्या मनात भावना कधीच आली नाही. कोणाचं किती बी चांगलं होऊन द्या किंवा हे वाटं हो किंवा काय, असं कधीच नाही. म्हणजे माझ्या मनात बी येत नाही आणि माझ्या स्वप्नात बी नाही, कधीच नाही. मला वाटतं मी सुधरेल, मी कधी बी मोठा होईल, कारण मी म्हणजे मी या. पण सगळ्यांनी पुढे जावं, मला म्हणजे काहीच वाटत नाही. मला वाटतं सगळ्यांनी सुधारावं, उलट बाकीच्यांनी मोठं हो, माझ्या आधी फास्ट मोठं हो. पुढं जावं वाटत असतं तर आता जेवढे युट्यूबर आहेत त्यांना चॅनल काढूनच दिलं दिलं नसतं. नसतं. 200+ होय. रेश्मा गेली, ते गाणं लागलं, फोन घेऊन गेली, फोन आला तिचा. असू द्या, मी काही जास्त बोलणार नाही. पण तुमचे काही प्रश्न असतील इमानदारीने तर कमेंट टाका. होय अण्णा, कमेंट टाका. पप्पाचं मन कसं आहे अण्णा सांग. आता सगळ्यांना माहिती आहे, ज्या आधीपासून व्हिडिओ बघतात. हा, पहिल्यापासून जे 2-3 पैसेच कमवायचे असते तर मी युट्यूबवर काय केलं असतं तुम्ही. होय, जे आता जुने व्हिडिओ बघतात, ज्या आधीपासून बघतात 1 लाख सबस्क्रायबरच्या आधीपासून, त्यांना माहिती. आता जे एखादी नवी येतात आणि त्यांचं बघून आता त्यांना काय नाही माहिती नाही नसतं. नवीन नाहीत, ही जुनीच आहेत. बरेच जण जुन्यांना बरेच प्रश्न पडतात, पण मी तसा नाही मित्रांनो. तुमचं काय प्रश्न असते आणि त्याची उत्तरं मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये देईन. आणि मी 12 ज्योतिर्लिंगला जाणार आहे लवकरच. त्याचं व्हिडिओ तुम्हाला मी कधी जाणार आहे काय, कारण हो का काय बोलू, काय बोलण्यात मजाच नाही. बघूया काय असेल तर. तुम्ही खूप आशेने आलता मी काहीतरी सांगेन ह्या हिशोबाने, पण मी काहीच सांगणार नाही. मी कोणाचं नाव बी घेणार नाही, काहीच नाही. फक्त मी कसं आहे, माझं मन जाणं होय, आणि फक्त वय का, बस एवढीच इच्छा आहे. तुम्ही पहिल्यापासून व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला माहिती आहे मी कसा आहे. जास्त सांगण्यात मजा नाही. होय अण्णा. हां, असं चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.